हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप याचे चार्ट बघणार आहोत, डिटेल अनालिसिस करणार आहोत आणि मला एक ब्रेकआउट स्टॉक मिळालेला आहे कारण मी चार्ट चेक केले होते पण त्यात मला फक्त एकच ब्रेकआउट स्टॉक मिळालेला आहे। व्हॅल्यूम सुद्धा चांगला आले आहे। तर चला वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया। तर बघा, निफ्टीचा हा वन डेचा चार्ट आहे। वन डेच्या चार्ट मध्ये बघा, इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं सपोर्ट सपोर्ट, हा सपोर्ट ब्रेक केला, नंतर रिटेस्ट केला आणि पुन्हा निफ्टी हे खाली येण्याच्या तयारीत आहे। त्याआधी आपण जरा डिटेल मध्ये बघूया। इथं बघा, निफ्टीने इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केलेला आहे। हेड अँड शोल्डर पॅटर्न नंतर इथं ब्रेकडाऊन आला होता। ब्रेकडाऊन आल्यानंतर बरोबर आपण जर इथं अशी लाईन मारली, इथं जर अशी लाईन मारली तर आपण या इथं परफेक्ट आपण इथं येतो। इथं बघा, जर आपण इथं जर लाईन मारली, हे बघा, तर परफेक्ट इथं आपण येतो आणि इथं आल्यानंतर बघा, याला रिटेस्ट केलं, इथं ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा खाली आलेलं आहे। अशा प्रकारे निफ्टी ही खाली आलेली आहे। नंतर आपण त्यानंतर एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न तयार झालं। डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न झाल्यानंतर इथं बघा, निफ्टीने ब्रेकडाऊन दिला। ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथं खाली आली, जसं सपोर्टला बरोबर टच केलं, 22,818 हा सपोर्ट आहे। पुन्हा मग रिटेस्ट केलं आणि आता पुन्हा खाली येण्याच्या तयारीत आहे। जर इथं जर क्रॉस केलं नाही, एक हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट आणि पुढे येणारा जर इथं कॅन्डल इथं जर ब्रेकआउट आला तर हे वरती जाण्याचा प्रयत्न करेल। पण जर इथं जर रिटेस्ट होऊन पुन्हा खाली आलं आता, तर 22,811 पर्यंत सध्या निफ्टी हे येऊ शकते। नंतर पुढचा चार्ट आहे निफ्टी बँक इंडेक्स। तर निफ्टी बँक इंडेक्स मध्ये बघा, हा सपोर्ट रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट, रेजिस्टन्स, हे बघा इथं सपोर्ट सपोर्ट, हा इथं ब्रेकडाऊन आलं होतं। त्यानंतर ब्रेकडाऊन आल्यानंतर बघा, इथं पुन्हा रिटेस्ट केलं आणि पुन्हा खाली आलं। तर आता जर आपण म्हणायला गेलो तर इथून जर ब्रेकआउट आला तर पुन्हा इथपर्यंत जाण्याचा बँक इंडेक्स हा निफ्टी बँक इंडेक्स हा तयारीत आहे। जर इथून जर फॉल आला तर 46,364 पर्यंत बँक निफ्टी ही येऊ शकते। आणि हे जे पॅटर्न बघत आहोत हे डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे। तर डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न मध्ये हे बेरिश पॅटर्न आहे। नंतर पुढे आहे मिड कॅप। मिड कॅप मध्ये सुद्धा तेच पॅटर्न आहे। बघा, इथं आहे तुमचा रेजिस्टन्स रेजिस्टर, इथं तर तुम्ही वीकली चार्ट बघितला तर इथं एम पॅटर्न सुद्धा आपण बघितलेलं होतं। इथं बघा, सपोर्ट सपोर्ट, इथं सपोर्ट ब्रेक केला होता पण इथं स्टॉप लॉस हिट झाला। नंतर पुन्हा बघा वरती गेलं आणि पुन्हा इथं ब्रेकडाऊन आला आणि खाली आलं तर इथं पुन्हा आता रिटेस्टला जात आहे, किंवा इथून जर पुन्हा जर मार्केट याला क्रॉस जर केलं नाही, या हायला जर क्रॉस केलं नाही तर पुन्हा मिड कॅप इंडेक्स हा पडणार आहे। नाहीतर इथून जर ब्रेकआउट आला तर इथपर्यंत जाण्यास तयार आहे। ह्या अशा ती 2 पॉसिबिलिटी आहे। जसं चार्ट रिॲक्ट करेल तसं आपण बघूया। तर जसं चार्ट मध्ये जर बुलिश दाखवत असेल तर आपण स्टॉक सुद्धा ब्रेकआउट स्टॉक सुद्धा बघणार आहोत। नंतर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्सचा। स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा, इथं हा रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, इथं सपोर्ट इथं बघा, सपोर्ट ब्रेक केलेला होता, इथं स्टॉप लॉस पुन्हा इथं हिटला आलेला होता आणि वरती गेलेलं होतं। पुन्हा एकदा ब्रेकडाऊन आला आणि ब्रेकडाऊन इथं बघा इथपर्यंत आलेला आहे। नंतर इथं पुन्हा रिटेस्ट झालं, रिटेस्ट करत आहे आणि पुन्हा 14,978 पर्यंत स्मॉल कॅप निफ्टी येण्यास तयार आहे। जोपर्यंत इथं या कॅन्डलचा हाय क्रॉस करत नाही तोपर्यंत आपण खालची पॉसिबिलिटी ही बघणार आहोत। तर अशा प्रकारे आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅपचे अनालिसिस बघितले आहे। तर आता आपण जर बघायला गेले तर मग व्हॉल्यूमच्या बेसवर आणि काही स्पेसिफिक स्टॉक मी बघितले, त्यामध्ये मला फक्त KRN हीट एक्सचेंज हा स्टॉक चांगला वाटला। तर यामध्ये बघा, इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं आलेला आहे ब्रेकडाऊन, हा सपोर्ट हा सपोर्ट, हे बघा सपोर्ट, आणि व्हॅल्यूम सुद्धा चांगल्या आहेत यामध्ये। हे बघा, व्हॅल्यूम्स खूप जबरदस्त आहे, हे बघा। नंतर इथं हा ब्रेकआउट आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 916 रुपये 80 पैसे।
तुम्ही याला स्टॉप लॉस लागू शकतात 885 चा आणि 1080 पर्यंत याचं टार्गेट आहे. स्टॉक आहे KRA हिट एक्सचेंज आहे. तर या स्टॉक मध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही, तुम्ही स्वतः स्टडी करून बघू शकतात. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.